नमस्कार मित्रांनो, अपेक्स स्टडी अकॅडमी या मराठी यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, जनरल नॉलेज किंवा सामान्य ज्ञान याविषयीचे नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते शेवटी कॉमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर आजचा आपला नॉलेजेबल व्हिडिओ सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1. भारताचे इंडिया हे इंग्लिश नाव कोणत्या शब्दापासून बनले आहे? ऑप्शन ए भारत शब्द, बी इंडस शब्द, सी हिंदुस्तान शब्द, डी यापैकी नाही. मित्रांनो, आपल्याला जर उत्तर माहित असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन नंबर बी इंडस शब्द. पुढचा महत्त्वाचा प्रश्न. भारतातील सर्वात मोठे शहर कोणते आहे? ऑप्शन ए दिल्ली, बी कोलकाता, सी मुंबई, डी मद्रास. मित्रांनो, आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी मुंबई. मुंबईलाच भारताची आर्थिक राजधानी देखील म्हटले जाते. पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघा. भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? ऑप्शन ए राजस्थान, बी उत्तर प्रदेश, सी महाराष्ट्र, डी मध्य प्रदेश. या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन नंबर ए राजस्थान. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये निवडक प्रश्न घेण्यात आलेले आहेत. भविष्यात होणाऱ्या कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये यापैकी काही प्रश्न विचारले जाऊ शकतात, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पुढचा प्रश्न बघा. भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? ऑप्शन ए यमुना, बी गंगा, सी ब्रह्मपुत्र, डी कोसी. उत्तर माहित असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, आपल्या या प्रश्नाचे बरोबर उत्तर होणार आहे ऑप्शन नंबर बी गंगा. पुढचा महत्त्वाचा प्रश्न. भारतातील सर्वात रुंद नदी कोणती आहे? ऑप्शन ए गोमती नदी, बी ब्रह्मपुत्र नदी, सी गंगा नदी, डी चंबल नदी. आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन नंबर बी ब्रह्मपुत्र नदी. मित्रांनो, ब्रह्मपुत्र ही भारतातच नाही तर संपूर्ण आशिया खंडातील सर्वात रुंद नदी आहे. प्रश्न क्रमांक 6. भारतात सर्वाधिक जनसंख्या घनत्व असलेले राज्य कोणते आहे? ऑप्शन ए पश्चिम बंगाल, बी महाराष्ट्र, सी राजस्थान, डी मध्य प्रदेश. मित्रांनो, आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन नंबर ए पश्चिम बंगाल. पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघा. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण? ऑप्शन ए इंदिरा गांधी, बी प्रतिभाताई पाटील, सी सुचेता कृपलानी, डी यापैकी नाही. आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन नंबर बी प्रतिभाताई पाटील. प्रतिभाताई पाटील ह्या भारताच्या 12व्या राष्ट्रपती होत्या. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. लोकसभेचे पहिले सभापती कोण होते? ऑप्शन ए व्योमेश चंद्र बॅनर्जी, बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सी जी व्ही मावळणकर, डी यापैकी नाही. मित्रांनो, उत्तर माहित असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे आपला सराव देखील होईल. या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन नंबर सी जी व्ही मावळणकर. पुढचा प्रश्न. भारत हे नाव कोणत्या प्राचीन काळातील भव्य राजाशी संबंधित आहे? ऑप्शन ए भरत चक्रवर्ती, बी चंद्रगुप्त मौर्य, सी महाराणा प्रताप, डी अशोक मौर्य. या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन नंबर ए भरत चक्रवर्ती. पुढचा प्रश्न बघा. भारतातील सर्वात उंच मिनार कोणती आहे?
ऑप्शन ए चार मीनार, बी झुलता मीनार, सी कुतुब मीनार, डी शहीद मीनार। या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन नंबर सी कुतुब मीनार। मित्रांनो, एक विनंती आहे, अशाच प्रकारचे अभ्यासपूर्ण व्हिडिओ नियमितपणे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन ऑन करून घ्या। व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा आणि आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा। चला तर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 11, भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे? ऑप्शन ए भाकरा धरण, बी हिराकूड धरण, सी इंदिरा सागर धरण, डी नागार्जुन सागर धरण। या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन नंबर बी हिराकूड धरण। पुढचा महत्त्वाचा प्रश्न, भारतातील सर्वात उंच मूर्ती कोणती आहे? ऑप्शन ए हरमंदिर साहिब, बी स्टॅच्यू ऑफ युनिटी, सी नालंदा, डी हम्पी। या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन नंबर बी स्टॅच्यू ऑफ युनिटी। पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघा, भारतातील पहिले महिला विद्यापीठ कोणते आहे? ऑप्शन ए श्री पद्मावती महिला विद्यापीठ, बी SLR महिला विद्यापीठ, सी वनस्थळी विद्यापीठ, डी SNDT महिला विद्यापीठ। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी SNDT महिला विद्यापीठ। श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी म्हणजेच SNDT वुमन्स युनिव्हर्सिटीची स्थापना 2 जुलै 1916 रोजी करण्यात आली होती। पुढचा महत्त्वाचा प्रश्न, भारतातील पहिले महिला विद्यापीठ कुठे स्थापन केले गेले? ऑप्शन ए दिल्ली, बी मुंबई, सी कोलकाता, डी बंगळुरू। या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन नंबर बी मुंबई। पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, पूर कालव्यांची सगळ्यात जास्त संख्या कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन ए हरियाणा, बी पंजाब, सी उत्तर प्रदेश, डी तामिळनाडू। या प्रश्नाचे उत्तर माहित असेल तर कॉमेंटमध्ये सांगा। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी पंजाब। पुढचा महत्त्वाचा प्रश्न, एशियन गेम्स मध्ये सुवर्ण पदक मिळविणारी प्रथम भारतीय महिला कोण आहे? ऑप्शन ए रजिया बेगम, बी सुचेता कृपलानी, सी कमलजीत संधू, डी बचेंद्री पाल। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी कमलजीत संधू। पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघा, एव्हरेस्टवर चढणारी पहिली भारतीय महिला कोण? ऑप्शन ए कल्पना चावला, बी बचेंद्री पाल, सी रजिया सुलतान, डी सुचेता कृपलानी। या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी बचेंद्री पाल। पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघा, नोबेल पारितोषिक मिळविणारे पहिले भारतीय कोण होते? ऑप्शन ए हरगोविंद खुराना, बी रवींद्रनाथ टागोर, सी अमर्त्य सेन, डी मदर टेरेसा। कॉमेंटमध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा मित्रांनो, त्यामुळे आपला सराव देखील होईल। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी रवींद्रनाथ टागोर। रवींद्रनाथ टागोर यांना 1913 या वर्षी नोबेल पारितोषिक मिळाले होते। पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघा मित्रांनो, प्रथम भारतीय अंतराळवीर कोण आहेत? ऑप्शन ए सुनीता विल्यम्स, बी कल्पना चावला, सी राकेश शर्मा, डी यापैकी नाही। या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन नंबर सी राकेश शर्मा। पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघा, भारतात बनलेला पहिला भारतीय चित्रपट कोणता आहे?
ऑप्शन ए पुंडलिक, बी किशन कन्हैया, डी राजा हरिश्चंद्र, डी भीष्मव्रत। मित्रांनो, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन नंबर सी, राजा हरिश्चंद्र। राजा हरिश्चंद्र हा चित्रपट 1913 या वर्षी तयार करण्यात आला होता। पुढील प्रश्न बघा, भारतातील पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? ऑप्शन ए सरोजिनी नायडू, बी ममता बॅनर्जी, सी प्रतिभा पाटील, डी सुष्मिता सेन। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए सरोजिनी नायडू। पुढील प्रश्न बघा मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयात प्रथम महिला न्यायाधीश कोण होत्या? ऑप्शन ए उमा भारती, बी एम फातिमा बीबी, सी सुष्मिता सेन, डी कर्णम मल्लेश्वरी। या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी एम फातिमा बीबी। पुढील प्रश्न, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? ऑप्शन ए लॉर्ड कॅनिंग, बी लॉर्ड डफरिंग, सी लॉर्ड माउंटबेटन, डी लॉर्ड लिट्टन। प्रश्नाचे उत्तर माहित असेल तर व्हिडिओला पॉज करून कॉमेंटमध्ये उत्तर सांगा। या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन नंबर सी लॉर्ड माउंटबेटन। पुढील महत्त्वाचा प्रश्न बघा मित्रांनो, भारतीय केंद्र सरकारच्या पहिल्या महिला मंत्री कोण आहेत? ऑप्शन ए श्रीमती शन्नो देवी, बी राजकुमारी अमृता कौर, सी DRS रामादेवी, डी प्रिया हिमोरानी। या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन नंबर बी राजकुमारी अमृता कौर। पुढील महत्त्वाचा प्रश्न बघा, भारताचे पहिले पेपरलेस वृत्तपत्र कोणते? ऑप्शन ए द न्यूज टुडे, बी हरिभूमी, सी प्रभात खबर, डी इतर। या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन नंबर ए द न्यूज टुडे। मित्रांनो, हा प्रश्न खास आपल्यासाठी आहे। भारताची राष्ट्रीय नदी कोणती आहे? ऑप्शन ए गंगा नदी, बी यमुना नदी, सी ब्रह्मपुत्र नदी, डी कोसी नदी। मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आपल्याला कॉमेंटमध्ये सांगायचे आहे। मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद।